घटस्थापना व नवरात्र उत्सवानिमित्त येणाऱ्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भाई गायकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिंदेगड. भजनभूषण गजानन बुवा पाटील यांचं स्मारक व सभागृहाचे उद्घाटन कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रति आळंदी पंढरपूर विठ्ठलाची मूर्ती कर्जत नदीच्या तीरावर असून त्यांच्यासमोर भव्य दिव्य असं गजानन बुवा पाटील यांचे स्मारक व सभागृह आमदार महेंद्र थोरवे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलं. त्यावेळी गजानन बुवा पाटील यांचे सुपुत्र प्रसाद पाटील बोलत होते की आज पाटील परिवाराचा 33 वर्षाचं स्वप्न पूर्ण झालं. ते म्हणजे कर्जत खालापूरचे आमचे लाडके आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे मुलं पूर्ण झाले. जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, तालुका प्रमुख संभाजी जगताप, वसंत शेठ भोईर, बंधू पाटील, सदाशिव बुवा थोरवे, रंबाजी बुवा थोरवे, वसंत बुवा पाटील, माजी सभापती मनोहर शेठ थोरवे, राजेश भगत, सुनील गोगटे, जनार्दन भाषे, ॲडव्होकेट संकेत भाषे, विलास बुवा मनोरे, चिंतामणी पाटील, पंकज पाटील, मीनाताई थोरवे, मनीषाताई भासे, मधुरीताई पानगट तसेच सर्व पाटील परिवार व असंख्येने कर्जतकर या कार्यक्रमाला उपस्थित होते. माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट, कर्जत, रायगड. आहेत प्रत्येकच नाव तुम्ही समजून घ्या. थोडंसं भाषण थोडं आणि गेली 32 वर्ष आम्ही काय झोपलो नव्हतो. आमदार साहेब सुखाने झोपलो नव्हतो. आमचे आप्पा तर म्हणायचे, भाई मी गादीवर झोपणारच नाही रे आप्पा, दादाचं जेव्हा पण स्मारक होत नाही. अच्छा हां, तर मला झोपच यायची, मी गादीवर कधीच झोपणार नाही. मामा शेलर तर आमचे गेले पण हातात त्यांचा चाबूक असायचाच मामा शेलारांच्या. मामा किती कर्तव्यदक्ष होते. आधी छोटी छोटी गोष्ट सांगतो. गजानन गेल्यानंतर पहिली मीटिंग झाली स्मारकाची आणि तेव्हा पुण्यतिथीचा कार्यक्रम ठरवायचा होता.
सगळे 1,000 रुपये देऊन मेंबर झाले, दीपक वगैरे. मी का मेंबर झालो नाही, मी गजानन बुवांचा मुलगा, मी का मेंबर होऊ, असा मला एक तो गर्व होता. म्हणून मला मीटिंगमध्ये सगळे लोक घ्यायचे आणि मग कार्यक्रम ठरवायच्या वेळी काहीतरी वाद झाला म्हणून मी मध्ये तोंड घातलं, मामा असं असं झालं, तुम्ही कोण. मामा मला म्हणतात तुम्ही कोण. बोललो मामा असं काय म्हणतात, नाही तुम्ही गजानन बुवांचे चिरंजीव आहेत वगैरे वगैरे, सगळं ठीक आहे, तुम्ही पावती फाडली का, पावती फाडा आणि मग माझ्याशी बोल. सभागृहाचा उद्घाटन होत आहे. आम्हाला करताना खूप अतिशय आनंद होतो आहे. गेले 30 वर्ष मी या प्रतिष्ठेत होतो. तो आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या प्रयत्नातून सर्व शहरामध्ये काही ठिकाणी हा समितीचा सोहळा इथे केलेला आहे. त्याबद्दल मी कर्जदार समाधानी आणि सुखी आहोत. नमस्कार. आजच्या दिवसाचं महत्त्व सांगायचं तर सोनी याचा दिवस अशी अमृत पाहिजे. एखादा दिवस उगवतो आणि तो अमृतातून न्हाऊन निघावा अशी परिस्थिती आज आमच्या शिष्यांच्या आयुष्यात आहे. स्वर्गीय गजानन बुवा पाटील आणि यांच्या मृत्यूला आज जवळजवळ 33 वर्ष झाली. 33 वर्षात या भागात अनेक पुढारी होऊन गेले, परंतु जे झालं नाही ते स्मारक आज गजानन बुवांचं इथले लोकप्रिय आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या माध्यमातून साकार होतं. याचा फार मोठा आम्हाला आनंद आहे शिक्षकांना. गजानन बुवा हे गेल्या 33 वर्ष जिवंत राहिले. माणसाला जगण्याचे 2 प्रकार असतात. एक जगताना जगतो तो एक जगतो आणि मेल्यानंतर जगतो तो एक. मेल्यानंतर जगणारे आमचे गजानन बुवा गुरुवर्य गजानन बुवा पाटील आहेत की सातत्याने माझा पाठपुरावा करत होता. आपण तर सारे कुटुंब म्हणून करत होताच, परंतु सुरेश बुवांनी सुद्धा आणि त्यांच्या एक सगळ्या चाळी सातत्याने आमच्याकडे आल्यानंतर भजनाला बसल्यानंतर गजानन बुवांचं आणि त्यांना साथ देणारे आमचे दीपकजी करोडे आणि आज आपल्या त्या ठिकाणी नाही आहेत, परंतु त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी गजानन बुवांच्या स्मारकाच्या त्या ठिकाणी खाली त्यांचं नाव कैलासवासी सुरेश बुवा भोईर यांचं नाव त्या ठिकाणी टाकलेलं आहे. आणि मला त्या गोष्टीचा एक सार्थ अभिमान एक शिष्य म्हणून आणि सातत्याने गजानन बुवांच्या म्हणजे बघा की आयुष्यामध्ये आपण आईवडिलांना मानत असतो. आईवडील आपले दैवत म्हणून आपण त्यांना आपण पूजत असतो. आणि हिरोजी इंदुलकरांना विचारलं, हिरोजी इंदुलकर तुम्हाला काय बक्षीस पाहिजे ते सांगा. हिरोजी इंदुलकरांनी सांगितलं, महाराज मला काही नकोय. हा रायगड किल्ला उभारलेला या प्रवेशद्वारावर खाली पायथ्याला एक शिला बनवा. या शिलेवर त्या ठिकाणी माझं नाव टाका आणि त्या ठिकाणी सेवेसी तत्पर हिराजी इंदुलकर असं नेतृत्व त्यावेळेस ऐतिहासिक आलं. आणि म्हणून मी आज या ठिकाणी सांगितलं की गजानन बुवा पाटील सर्वसामान्य व्यक्तिमत्व नव्हतं. एक दिव्य व्यक्ती म्हणून ते जन्माला आलेले होते. जन्म आणि मृत्यू एकाच दिवशी होणं हे फार भाग्याची गोष्ट असते. जन्म आणि मृत्यू एकाच दिवशी होत असताना केलेलं कार्य हे सुद्धा अविस्मरणीय होतं. आणि म्हणून गजानन बुवांचं स्मारक या ठिकाणी उभं राहिलं आणि आपण सारेजण त्या गोष्टीचे साक्षीदार आहात. म्हणून हिरोजी इंदुलकरांची उपमा मी यासाठी दिली की सुरेश बुवांनी सुद्धा फार कमी वयात संपूर्ण बुवांच्या आयुष्यामध्ये झोकून दिलेले होतं. म्हणून त्यांचं नाव मी माझ्या पतीने केलेला तो एक प्रयत्न या ठिकाणी होता. आपण सारेजण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात. ही ऐतिहासिक वास्तू जसं आपण प्रति पंढरपूर या ठिकाणी उभी केलेली आहे तशी गजानन बुवांचं स्मारक या ठिकाणी उभं राहिलेले. या स्मारकाच्या माध्यमातून कर्जतकरांना कर्जतमधल्या असणाऱ्या भजन संस्कृतीला एक स्फूर्ती देण्याचं काम भविष्य काळामध्ये होईल आणि हेच काम आपल्याला साऱ्यांना एकत्रपणे या ठिकाणी करायचं आहे. आणि म्हणून ही संस्कृती जिवंत राहिली पाहिजे. भारतीय संस्कृती असेल, भजन संस्कृती असेल, या संस्कृतीच्या माध्यमातून एक चांगला समाज आपल्याला उभं करायचा आहे नितीनजी. आणि हेच काम प्रसादजी पाटील आपण साऱ्यांनी एकत्रपणे येऊन या ठिकाणी गजानन बुवा स्मारक समिती आपण दीपकजी आपण एकत्रपणे करत आहात. या समितीच्या माध्यमातून एकादशीचा कार्यक्रम सुरू करा. जेवढे कार्यक्रम आपल्याला करता येईल तेवढं करा. लागणारं अन्नदान महेंद्र थोरवे जेवढं लागेल तेवढं या ठिकाणी करेल. तर अन्नदान हे पुण्यदान आहे. आणि म्हणून असं सांगितलं गेलं आहे एका सुभाषितामध्ये, सतेशु जायते शूर सहस्रशूच पंडित वक्ता दस सरशु
दाता भवती वानवा. 100 शूर असतो, 1000 एखादा पंडित असतो, परंतु तुम्हाला मार्गदर्शन करणारे, कीर्तनकार करणारे, भजन सम्राट असणारे 10,000 एखादा वक्ता तयार होत असतो. दाता भवती वानवा. दाते तर मिळतच नाही आणि म्हणून जेवढं दान करताय तेवढं दान करण्याची आमची तयारी आहे. कारण आयुष्य संपूर्ण आम्ही धार्मिक कार्यासाठी झोकून दिलेलं आहे आणि त्यामुळे जेवढं कार्य आपल्याला करता येईल तेवढं कार्य भविष्यामध्ये आपण एकत्रपणे करूया. पुन्हा एकदा हे स्मारक या ठिकाणी उभं राहत असताना मनस्वी आनंद संपूर्ण माझ्या थोरवे परिवाराला आणि आपल्या सर्वांनाच या ठिकाणी होत आहे. आपण सुद्धा ही संस्कृती, हे पावित्र्य, या संकल्प जसा आम्ही या ठिकाणी या भवनाचा, या ठिकाणी या स्मारकाचा केला, या स्मारकाचं पावित्र्य राखण्याचं काम मात्र आपण साऱ्यांनी या ठिकाणी करावं. हे मंदिर आहे माझ्यासाठी, या मंदिराचं पूजन आपण साऱ्यांनी करावं असं या निमित्ताने मी सांगतो. पुन्हा एकदा साऱ्यांना मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.